जिल्हा परिषद शाळा म्हणजे आपल्या गावखेड्यातल्या मुलांसाठी किंवा शेतकरी मजूर वर्गासाठी ते शिक्षणाचा एक प्रमुख मार्ग होता, जो कमी पैशात किंवा कमी याच्यामध्ये तो शिक्षण घेऊ शकत होता. पण आजकाल अशी परिस्थिती आहे की जिल्हा परिषद शाळा म्हणजे संपुष्टाच्या मार्गात लागली आहे, कारण सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि जे ज्या शाळेवर जे शिक्षक आहेत त्या मुलांचे त्यांचे मुलं शिक्षकाचे मुलं नागपूरला शिकतात, दिल्लीला शिकतात, अमेरिकेला शिकतात. पण जिल्हा परिषद शाळेमध्ये ते आपल्या मुलाला टाकत नाही. आम्हाला म्हणतात का तुम्ही या 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 पकडू पकडू नेऊन आम्हाला टाकतात. पण ठीक आहे ना, काही हरकत नाही. जे जिल्हा परिषद शाळा एकदम बेस्ट प्रकारची शाळा असली जाते, कारण तो तज्ज्ञ आपला टीचर समजल्या जाते जिल्हा परिषद शाळेचा. तर त्या जिल्हा परिषद शाळेत सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे, कारण ते संपुष्टात येत आहे. आणि जिल्हा परिषद शाळेचा म्हणजे जे वाचवण्याचा जो मार्ग आहे तो एकच आहे. तर सरकारनं असं कायदा काढला पाहिजे, जोपर्यंत जिल्हा परिषदमध्ये 1ली ते 7वीपर्यंत जो मुलगा शिकणार नाही आणि ज्याचं शिक्षण जर 1ली ते 7वीपर्यंत जिल्हा परिषदमध्ये होत असेल, आणि तुम्हीच शासकीय निमशासकीय असो कोणत्याही कंपनीत कोणत्याही सरकारी नोकरीमध्ये त्याला तुम्ही ड्युटी देऊ नका. तुम्ही बघा, झक मारून तो जिल्हा परिषद शाळेत आपला शिक्षक आणि जे मोठे मोठे वर्गातील लोक टाकतात की नाही, की हाच एक मार्ग आहे जिल्हा परिषद शाळेला वाचवण्याचा. तुम्ही प्रत्येक जो मुलगा आहे त्याला जिल्हा परिषद शिकणे अनिवार्य करून टाका. आणि जो जर शिकत नसेल तर त्याला नोकरीमध्ये प्रावधान देऊ नका, कोणत्या गव्हर्मेंट सर्वंटमध्ये प्रावधान देऊ नका. तर हाच मार्ग सरकार पुढे आहे. तर सरकार ने जिल्हा परिषद शाळेचा थोडा विचार केला पाहिजे. धन्यवाद.